आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये लहान मुलं खेळत असतात, पडतात. कधी-कधी छोटी जखम असते, कधी मोठी जखम असते. अनेकदा फ्रॅक्चर होतात आणि नॉर्मली आपण जबाबदार पेरेंट्स म्हणून प्रत्येक व्यक्ती हा आपल्या बाळाला बेस्टच बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्नामध्ये असतं. परंतु काही छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे खूप मोठा त्याचा परिणाम होऊ शकतो. मेजर लाईफटाईम डिफॉर्मिटीज होऊ शकतात. माझ्याकडे अशीच एक केस आली आहे. आता ती मुलगी 17 इयर्स ओल्ड आहे. जेव्हा ती 4 वर्षांची होती, तेव्हा बेडवरून पडली आणि तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं. सो ॲज युजुअल पेरेंट्सने ऑर्थोपेडिककडे नेलं. त्याच्यानंतर प्लास्टर कास्ट लावली होती आणि ती प्लास्टर कास्ट लावल्यानंतर ऑफ लहान मुलं ही थोडीशी जास्ती हालचाल करतात, स्टेबल नसतात, त्यांना तितकीशी समज नसते. सो त्या बाळाचं स्लाईट मूव्हमेंट चेंज झाल्यामुळे एकदम हार्डली माईल्ड थोडासा अँगल बदलल्यामुळे ती प्लास्टरची जी कास्ट होती, ती ऑर्थोपेडिककडून लागताना स्लाईट टाईट लागली आणि तो टाईट लागलेली जी कास्ट होती, ही कुणाच्याच लक्षात आली नाही. जवळ-जवळ 7 दिवस झाले. 7 दिवसांनंतर जेव्हा त्या मुलीच्या हातावरती म्हणजे ऑलरेडी आधीपासून हातावरती छोटे-छोटे पुरळ येत होती, पाण्याचे फोड येत होते, बट ते दुर्लक्षित झाले आणि जेव्हा हातावरती मोठे-मोठे पाण्याचे फोड आले, तेव्हा ते निदर्शनास आले आई-वडिलांच्या आणि त्यानंतर ते डॉक्टरकडे धावले. ती प्लास्टर कास्ट एकदम अर्जन्सीमध्ये कापून काढलं आणि जेव्हा ते प्लास्टर बाहेर काढलं, त्याच्यामध्ये ते पाहिल्यानंतर हे लक्षात आलं, की संपूर्ण त्याची स्किन होती, ती जळाली होती. आतमध्ये डायरेक्ट हाडं दिसत होती. इतकं भयानक केस झाली. तेव्हा त्या मुलीचं वय होतं 4 वर्ष. सो एवढ्याशा लहान बाळाला काही सांगता आलं नाही. तिला काही वेदना होत असतील, तर तिला एक्सप्रेस करता आलं नाही. परंतु घरच्यांचं थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे इतका मोठा इन्सिडन्स घडला. पुढे जाऊन त्या मुलीला इतका जास्ती त्रास झाला त्या गोष्टीचा, की पुढे बऱ्याच डॉक्टरांकडे फिरले, तरी सुद्धा काही ट्रीटमेंट होऊ शकत नाही असं त्यांना सगळ्यांकडून सांगण्यात आलं. लेटर ऑनवर्ड्स एक पुण्यामधील एका ऑर्थोपेडिकने ते एम-एस सर्जन होते. सो त्यांनी हा डिसिजन घेतला, की तिचा हात प्रिझर्व्ह करण्यासाठी आपण मांडीचं जे मसल असतो, सो ते कट करायचं आणि विथ सम स्किन आणि तो स्किनचा पार्ट, थोडासा मसलचा पार्ट तिथे त्यांनी पुन्हा ट्रान्सप्लांट केला आणि त्यानंतर तिचा हात वाचला. परंतु जे स्नायू तिचे ऑलरेडी डॅमेज झाले होते, काही असे होते जे 100% डॅमेज झाले. त्यामुळे तिच्या हाताला डिनर फोक डिफॉर्मिटी झाली. म्हणजे आपला जो फोर्क असतो, काटा चमचा कसा असतो, सो त्या प्रकारे तिचा असा हात झालाय आणि ही बोटं संपूर्णपणे अशी झाली. मी खाली काही व्हिज्युअल्स दाखवेलच तुम्हाला. तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली काय कंडिशन झाली. आता ती मुलगी आहे 17 वर्षांची आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण कुठलंही ऑपरेशन करतो, तेव्हा आपण जर एखादं ट्रान्सप्लांट केलं असेल, मे बी इट कॅन बी अ स्किन ॲज वेल. सो जेव्हा स्किनचं ट्रान्सप्लांट आपण करतो, ती स्किनला थोड्या दिवसांनंतर जेव्हा ते सगळे सुचर्स वगैरे हील होतात, म्हणजे स्टिचेस जे आपण टाके टाकतो, ते सगळे बरे झाल्यानंतर त्याची मूव्हमेंट करणं गरजेचं असतं. त्याला स्किन मोबिलायझेशन म्हणतात. सो ह्या सगळ्या गोष्टी, पुढची जी ट्रीटमेंट असते, पुढचे डॉक्टर्सचे फॉलोअप, हे फॉलोअप्स घेणं सुद्धा फार गरजेचं होतं, जे त्यांच्या केसमध्ये झालं नाही. थोडंसं दुर्लक्ष पुन्हा झालं. त्यामुळे तिची स्किन पूर्णपणे आकसून गेली. आणि जी स्किन होती ती आतल्या काही थोडेफार जे काही स्नायू उरले होते, त्यांना पण पूर्ण चिटकून गेली. ते स्नायू, ते मसल्स वेस्टिंगमध्ये गेले आणि खालचे फक्त आता हाडं तिचे फील होतात. फार कमी प्रमाणामध्ये तिच्या इथले ह्या बाजूचे स्नायू आहेत. इकडचे तर संपूर्णपणे डॅमेज झालेत. आणि आता त्याच्यामुळे 13 इयर्स नंतर ती पेशंट आली आपल्याकडे. आता तिची पण ट्रीटमेंट सुरू केली. तिचे 15-16 सेशन्स झाले असतील. तिच्या आता हातांची, हे जे पुढचे जे हाताचे जे बोटं होती, ह्या बोटांची मूव्हमेंट व्हायला सुरुवात झाली. सो आपण तिला असं सांगितलं होतं, की हात तर बरा होऊ शकत नाही, नॉर्मल होऊ शकत नाही, परंतु जी हाताची जी बोटं आहेत, ती बोटांनी ती यूज करून दैनंदिन जीवनामध्ये तिची काही थोडीफार कामं करू शकते. सो आफ्टर 13 इयर्स फार चॅलेंजिंग गोष्ट होती, बट 15 दिवसांमध्येच आपल्याला छान रिझल्ट मिळालाय. तिच्या हाताची मूव्हमेंट व्हायला लागली. सो त्याचसाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा विचार केला, की सगळ्यांनी स्पेशली जी आपली 7 वर्षांच्या आतील वयोगटातली जी मुलं असतात, त्यांच्या बाबतीमध्ये जर कधी असं प्लास्टर करावं लागलं, त्याच्याकडे ना सगळ्या गोष्टींकडे छान लक्ष द्यायचं. डॉक्टरांशी व्यवस्थितपणे सल्ला घ्यायचा, चांगलं काउन्सिलिंग करून घ्यायचं. तुमचे काही प्रश्न असतील ते न घाबरता व्यवस्थितपणे विचारायचे, की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? हे लवकर बरं होण्यासाठी किंवा ह्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स नको व्हायला, ह्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? मूव्हमेंट्स केल्या पाहिजेल का? कशा मूव्हमेंट करायच्या? ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे विचारून घ्यायच्या
आणि आपल्या मुलांकडे छान त्याचं स्किनचं एक्झामिनेशन, आई-वडिलांचं रेग्युलर लक्ष गेलं पाहिजे, की व्यवस्थित सगळं आहे का? छान जर त्याची आपण काळजी घेतली, कुठलीही आता हे झालं प्लास्टरबद्दल, पण साधी कुठलीही जखम असेल, ती जखम पूर्णपणे बरी होईपर्यंत त्याचं चांगलं मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. आता किलॉइड सारखे प्रकार देखील घडतात. अशीच माझ्याकडे किलॉइडची केस होती, त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या लहानग्यांची काळजी घ्या. धन्यवाद.